राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राहुरी तालुक्यातील रामपूर येथील प्रवरा नदीवरील बंधाराजवळ शनिवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 14 वर्षीय दिनेश नितीन जाधव या मुलाचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाला। तब्बल 18 तास चाललेल्या थरारक शोध मोहिमेनंतर रविवारी सकाळी 11च्या सुमारास त्याचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलं। या घटनेमुळे संपूर्ण प्रवरा परिसरात हळहळ व्यक्त होते। गोंधवणी येथील दिनेश हा उन्हाळी सुट्टीनिमित्ताने आई वडील व लहान भावासह रामपूर फाटा येथे आजोबा इंद्रभान बोरुडे यांच्या घरी आला होता। शनिवारी दुपारी कुटुंबियांसोबत प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दिनेशला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो अचानक वेगवान पाण्यात ओढला गेला। काही क्षणातच तो कुटुंबियांच्या नजरेआड झाला। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत आरडाओरडा केला, मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने कोणालाही त्याच्यापर्यंत पोहोचता आले नाही। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। अहिल्यानगर जिल्हा अग्निशमन कार्यालयाकडून माहिती मिळाल्यानंतर शिर्डी, राहाता व श्रीरामपूर नगरपालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच आपदा मित्रांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर शोधकार्य सुरू केले। नदीपात्रातील खोल पाणी, वाढता प्रवाह आणि अंधार यामुळे शोध कार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या। रात्रभर प्रयत्न सुरू ठेवूनही अंधारामुळे बचाव कार्य थांबवावे लागले। रविवारी सकाळी पुन्हा बोटींच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली। अखेर सकाळी 11च्या सुमारास दिनेशचा मृतदेह सापडताच कुटुंबियांचा आक्रोश उसळला। उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यातही अश्रू तरळले। या शोध मोहिमेत साईनंद भामरे, तेजस वाणी, शुभम साठे, ऋषिकेश सदाफळ, प्रशांत डांगे, अमोल बनसोडे, मुज्जू शेख, राहुल जाधव, रामराजे गायकवाड तसेच ERT टीम संगमनेर आणि स्थानिक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला। दरम्यान या घटनेनंतर प्रवरा नदीवरील बंधाऱ्याजवळ सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळी, इशारा फलक आणि कायमस्वरूपी बचाव यंत्रणा उभारण्याची मागणी जोर धरत आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी गणेश कुंभकर्ण, कोल्हार। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।